करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे ना अक्काबाई की ही चाल खेळून तुम्ही अगदी योग्य करताय? हरकूबाई, आम्ही जे काही करतो विचार करूनच करत असतो. नेहमी नाही हा अक्का साहेब. हे बघा, ही बाजी तर आम्हीच मारणार. अय्या, नेहमी तुम्हीच कशा जिंकता अक्का साहेब? मला तर वाटलं होतं यावेळी द्वारकाताईंना कोणीच हरवू शकणार नाही. द्वारकाबाई खेळाडू तर खूप चांगली आहे, परंतु नशिबापुढे कोणाचं काही चालतं का बनाबाई? हो ना अक्का साहेब, द्वारकाताईंचं नशीबच फुटकं निघालं. नाही म्हणजे तेवढं नाही, बस थोडंसं. परंतु अक्का साहेब, तुमचं नशीब तर खूपच मस्त आहे. म्हणूनच लोक म्हणतात जर मोठ्या सरकारांचं लग्न तुमच्याशी झालं नसतं ना तर आज त्यांची एवढी प्रगती कधीच झाली नसती. म्हणूनच ते तुम्हाला एवढा मान देतात, तुम्हाला एवढं मानतात ते. हो ना अक्का साहेब? अगदी बरोबर बोलताय. आणि ही तर जमान्याची रीतच आहे. जेव्हा कुठली राणी वंशाचा चिराग आणि राजदरबाराचा वारीस एका मुलाला जन्म देते तेव्हा तिचा दर्जा आपोआप सगळ्यात वरती जातो. हो ना द्वारकाबाई? हो अक्का साहेब. बरं, वंशाच्या दिव्याच्या लग्नाचा काही विचार केला आहे? अगं बाई, अचानक खंडेरावच्या लग्नाचा विचार तुम्हाला कसा आला? अहो, 14 वर्षांचे तर आता झालेच आहेत. त्यांच्यासाठी स्थळ सुद्धा शोधावे लागतील. अक्का साहेब, तसं तर एक मुलगी आहे आमच्या नजरेत. आमच्या चुलत भावाची मुलगी. तुम्ही म्हणत असाल तर बोलू का आम्ही? सगळ्या दृष्टीने खंडेरावाला शोभेल ती. द्वारकाबाई, तुम्हाला खंडेरावाची एवढी काळजी आहे हे ऐकून चांगलं वाटलं आम्हाला. परंतु बोलण्याची काही गरज नाहीये. मालवाच्या सुभेदाराचे पुत्र आहेत खंडेराव. त्यांच्यासाठी तर स्थळ स्वतःहून चालून येतील आणि येतायत सुद्धा. हे तर आम्हीच आहोत जे सगळ्यांना सांगत आहोत की आधी मोठ्या सरकारांना येऊ द्या, मग ते निर्णय घेतील. शेवटी आमच्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि या बाबतीत आम्हाला कोणतीच कसर सोडायची नाहीये. आमच्या घरची सून तर तीच होईल जिच्या रूप आणि गुणांची चर्चा सगळीकडे पसरलेली असेल. आणि खानदान तर असं ज्यांना पेशवा सुद्धा ओळखत असतील. मालवाच्या राजकुमाराची जीवन संगिनी एखादी राजकुमारीच असू शकते. त्यांना बोरं आवडतील ना? का नाही आवडणार? बोरं तर सगळ्यांनाच आवडतात. निजाम सेनेची काय खबर आहे? याच भागात आहेत की परत गेले ते?
एक शिपाई वेषांतर करून गेला आहे मोठे सरकार. उद्या सकाळपर्यंत खबर मिळेल. ठीक आहे. गंगोबा. अहिल्या, हे बघा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. काय? गावात खूप सारी बोरांची झाडं आहेत. त्यातून सगळ्यात चांगली बोरं आणली आहेत मी. हे सगळं आमच्यासाठी आहे हो, का? आज फक्त तुम्हीच असे होता ज्यांनी माझी मदत केली. नाहीतर सगळे माझ्या दाजींना खूप काही बोलत होते आणि मला सुद्धा ओरडत होते. जर तुम्ही सुद्धा काही बोलले असते ना, तर माहित नाही अजून काय काय ऐकावं लागलं असतं. तू काय कधीच कोणतीही गोष्ट समजून न घेण्याची शपथ घेतलीयस? नाहीतर हे सुभेदार आहेत. सुभेदार यांना जंगली बोरं खाऊ घालशील? मग काय सुभेदार बोरं खात नाहीत का? गंगोबा, शपथ तर आम्ही सुद्धा नाही घेतली, परंतु तुमच्या काही काही गोष्टी आम्हाला सुद्धा कळत नाहीत. रामायणाचा पाठ करताना रामाला बोरं खाऊ घालणाऱ्या शबरीचं फार गुणगान करता तुम्ही, आणि या मुलीवर नाराज होताय. बोरं कोणाला आवडत नाहीत? बरीच वर्ष झाली बोरं खाऊन. हो ना, मी सुद्धा हाच विचार करत होते की बोरं तर सगळ्यांनाच आवडतात. खाऊन बघा, खूप गोड आहेत. हो, गोड तर खूपच आहेत. का नसतील? सगळी बोरं चाखून आणली आहेत मी. काय झालं? चूक झाली ना? का? सगळी बोरं मी उष्टी केली आहेत. अगं असं काही नाही. खरं तर खूप चांगलं केलं सु. ये ये, हे घे, तू पण थोडीशी खा. त्यांना सुद्धा दे. तुम्ही सुद्धा घ्या. माझी संध्या पूजेची वेळ झाली आहे. तुम्ही ना सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही ते मोठ्या लोकांसारखे नाहीये. माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळते लगेच. नाहीतर सगळे म्हणतात अहिल्यानं चुकांवर चुकाच करत असते. आता तुम्हीच सांगा, मी खरंच चूक केली होती का बरं? तुला काय वाटतं, चुकीची आहेस का तू? नाही, मी तेव्हापासून सारखा ह्याचाच विचार करते. पण मला असं वाटतंय की मी काही चूक केलीच नाहीये. पण माझ्या दाजींना ना खूप वाईट वाटलं, म्हणून मला सुद्धा वाईट वाटतंय. दुसऱ्यांच्या बोलण्यावरून, मग तो कोणीही असो, स्वतःवर संशय घेणं योग्य नाहीये. आणि हे समजणं सुद्धा गरजेचं आहे की ज्याला आपण बरोबर समजतोय तो खरंच बरोबर आहे की नाहीये. आणि हे जाणणं कोणी अनुभवी, म्हणजे मला म्हणायचंय, तुझ्या भाषेत कोणी मोठाच करू शकतो. अहिल्या, तुला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तुझे विचार आणि शिक्षणासाठी योग्य मार्ग दाखवणारा सापडला तर सगळं सोपं होईल. आज जे काही झालं, तुला त्या गोष्टीचा आनंद आहे ना, की कपिलेला तिच्या भुकीला बछड्याशी भेटवलंस. बस अशाच प्रकारे तुझ्या इराद्यांवर अडून राहा. एक दिवस प्रशंसा सुद्धा मिळेल आणि सगळ्यांना गर्व सुद्धा होईल या छोट्याशा अहिल्यावर. खरंच? अजून एक गोष्ट, जेव्हा कुठलंही काम अवघड वाटेल तेव्हा त्याच्या परिणामांवर लक्ष दे. असा विचार कर की ते काम तुला का करायचंय, की ते पूर्ण झाल्यावर काय फायदा होणार आहे. सगळ्या अडचणी दूर होतील.
समजलं ना? हो, थोडं थोडं. देवळातून पाठवलाय पुजाऱ्यांनी. जरा आपल्या आईचं ऐकलं असतं तर अशी कधी वेळच आली नसती. बघितलंच ना या सगळ्यांनी काय झालं ते. अगं, या हंड्यात पाणी भरलं तर किती जड होईल तो माहितीये का तुला? चालता तरी येईल का तुला कधी? आई, तू रडू नको ना, नाहीतर मी रडायला लागेल. मला काळजी वाटते तुझी म्हणून. तुला माहितीये आई, मी सुद्धा तोच विचार करत होते की मी हा हंडा कसा काय उचलू शकेल, काय करेल मी. पण माझी सगळी चिंता दूर झालीये. ते आपले पाहुणे आहेत ना सुभेदारजी, त्यांच्याशी बोलून ना माझी सगळी चिंता दूर झाली. पुन्हा गेलीस त्यांच्याकडे आपल्या बडबडीने त्रास द्यायला? मी इथे तुझ्या चिंतेने इतकी व्याकुळ झालीये की एवढं मोठं प्रायश्चित्त तुझ्याने कसं पूर्ण होईल. आणि तू आई, माझं ऐकून तरी घे. मी त्यांना त्रास नाही दिला. आणि तुला माहितीये, ते ना माझ्याशी खूप आनंदाने गप्पा मारतात. बरं ठीक आहे, आता जाऊन झोप जा. उद्या सकाळी लवकर उठावं लागेल ना. चल आता. आई, दाजी कुठे आहेत? कुठे असतील ते? सोनाराकडे गेलेत. 1.25 किलो सोन्याची गाय सुद्धा बनवायची. ठीक आहे, सांभाळशील ना? आता रिकाम आहे, नंतर मग कळेल तुला. गप्प बस. तुला जरा सुद्धा काळजी नाहीये ना बहीण बिचारी कसं करेल ते? काम पण तर उलटच करते नाही. तू तिला मंदिरात घेऊन ये. जास्त उशीर नको करू. दाजी अजूनपर्यंत माझ्याशी बोलले नाहीयेत आणि मंदिरात निघून गेले. त्यांचा राग कधी कमी होईल? माझ्या मुलीला संकटाचा सामना करण्यासाठी एकटं सोडून दिलं. कसा बाप आहे मी.
थांब. असा असा पकड हंडा. येताना डोक्यावर घेऊन ये. हा, रिकामा हंडा सांभाळला जात नाही. पाणी भरून कशी घेऊन जाशील देवळापर्यंत? आई, तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. तुला माहिती आई, दाजी म्हणतात प्रत्येक शिक्षेतून काही ना काही शिकायला मिळतं. इथे तर अणकुचीदार दगड आहेत. मावशी, हा, तुम्हाला दगड टोचल्यावर त्रास नाही होत का? सवय झालीये ग. दगड टोचल्याने जखम होते, मग भरून सुद्धा जाते. जखमेकडे लक्ष दिले नाही तर ती बरी सुद्धा होऊन जाते. गोपूजा संपन्न झाली आहे. मानकोजी, आता तुमची गाय जाऊ शकते. नदीवरून अभिषेकासाठी पाणी येईल. तोपर्यंत अजून एक विधी पूर्ण करूयात. या. सावकाश ग पोरी, जरा नीट पकड. पूजेचा कलश आहे. मी ठरवून सुद्धा तुझी मदत नाही करू शकत ग अहिल्या. तुला एकटीला सांभाळावं लागेल. जेव्हा कुठलंही काम अवघड वाटेल तेव्हा त्याच्या परिणामांवर लक्ष दे. की ते काम तुला का करायचंय, की ते पूर्ण झाल्यावर काय फायदा होणार आहे. सगळ्या अडचणी दूर होतील. हो, हंडा कितीही जड असला मला मंदिरापर्यंत घेऊन जावाच लागेल, नाहीतर पुजारी काका पुन्हा माझ्या दाजींना दोष देतील. शिव हर शंकर नमामि शंकर, जय सिद्धेश्वर महादेव.